तर बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर कोल्हापुरातल्या राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये अदाखलपत्र गुन्हा दाखल झाल्याची सध्या माहिती समोर आलेली आपण बघतो। शिवसेनेचे आमदार आहेत संजय गायकवाड आणि त्यांच्या विरोधात कोल्हापूरमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 2 दिवसांपूर्वी गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केलेली होती आणि आमदार रोहित पवारांनी देखील गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली होती आणि त्यानंतर गायकवाड यांच्या विरोधात कोल्हापूरमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। ज्ञानेश्वर साळोखे माझे सहकारी आपल्याला या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देतील। ज्ञानेश्वर, आमदार संजय गायकवाड यांनी प्रशांत आंबी यांना धमकी दिल्यानंतर आहे तो वाद चांगलाच उफाळला होता। गोविंदराव पानसरे यांचं जे पुस्तक होतं शिवाजी कोण होता या शीर्षकावरून हा वाद रंगला होता आणि त्यानंतर काल रोहित पवार यांनी सुद्धा या धमकी प्रकरणी गुन्हा दाखल व्हावा या संदर्भात आहे ते राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये ठाण मांडलं होतं। त्यांची आग्रही मागणी होती खरं तर की FIR दाखल व्हावा, मात्र अदखलपात्र गुन्हा आहे ते संजय गायकवाड यांच्यावरती दाखल झालेले आहेत। हा गुन्हा आता प्रशांत आंबी आणि इतरांनी सुद्धा मान्य नसल्याचं आहे ते सांगितलेलं आणि त्या संदर्भात आज SP ऑफिसमध्ये जाऊन ते वरिष्ठ अधिकाऱ्यांची सुद्धा भेट घेणार आहेत। मात्र जो गुन्हा दाखल झालाय तो कलम 351, 352, 356 याप्रमाणे हे तो राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला आहे। धमकी आणि शिवाजी या प्रकरणीचा हा गुन्हा आहे तो दाखल झालेला आहे। खरं तर या सगळ्यांचं म्हणणं होतं की BNS 192 नुसार आहे तो हा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि त्या संदर्भात FIR व्हायला पाहिजे। मात्र हा FIR न झाल्यामुळे ह्या सगळ्यांनी काही ती नाराजी व्यक्त केलेली आहे। रोहित पवार यांनी सुद्धा आहे ते सोशल मीडियावरती व्यक्त होत पोलीस FIR दाखल करायला नेमकं का घाबरतात, कोणाचा या संदर्भातला दबाव होता तो जाहीर करावा अशा पद्धतीची भूमिका मांडताना दिसून येत आहेत। खरं तर एकूणच पाहायला गेलं तर आमदार संजय गायकवाड यांना बचावाची भूमिका कोण घेते का अशा पद्धतीची भूमिका आहे ती सगळ्यांचीच आहे आणि त्या संदर्भात हा गुन्हा अदखलपत्र दाखल झाल्यानंतर सुद्धा तो अमान्य करत आज SP ऑफिसला आहे ते हे सगळे कार्यकर्ते आज जाऊन भेटणार आहेत आणि त्या संदर्भात पुढे NCचं आहे ते FIR मध्ये रूपांतर होतंय का ते आता पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीमध्ये आता वाढ होताना हे दिसून येते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर शिवाजी कोण होता या पुस्तकावरून वक्तव्य केल्यानंतर वादात सापडलेले आमदार संजय गायकवाड यांनी एक अखेर आता दिलगिरी व्यक्त केली आहे। प्रकाशक प्रशांत आंबी यांना केलेल्या शिवीगाळीनंतरच त्यांनी माफी मागितली आहे। मात्र पुस्तकाच्या शीर्षकावर घेतलेल्या आक्षेपावर अजूनही ठाम असल्याचं गायकवाड यांनी स्पष्ट केलंय आणि या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना एकूणच उधाण आलेलं आहे। ज्यांनी कोणी ते पुस्तक प्रकाशन केलं त्यांनी फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मानजनक वापर त्या ठिकाणी करावा। मी जे काही त्यांना रात्रीच्या वेळेला त्यांना शिवगाळ केली, त्यांच्या आईबद्दल बोललो असेल किंवा त्यांच्या पत्नीबद्दल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। पण ज्याला कुणाला बुलढाण्यातून पुस्तक वाचायचं असेल किंवा महाराष्ट्रात आणखी कुठं वाचायचं असेल त्याला आमची विनंती आहे की आपण आपल्या बापाचं नाव सुद्धा एकरी घेत नाही तर महाराजांचं नाव किंवा छत्रपती शिवाजी महाराज असंच नाव त्याच्यामध्ये उल्लेख करा आणि मग खुशाल पुस्तक वाचा। आम्ही पण तुमचं ऐकायला त्या ठिकाणी येतो, पण महाराजांचा नावाचा उल्लेख एकेरी करून करोडो हिंदूंचा अपमान करू नका। अशा पद्धतीने बोलून जायचं, मग 24 तासानंतर माफी मागायची। अरे पण तो ऑडिओ लोकात राहतो ना, तो ऑडिओ लोकात पसरतो, मग लोकांना असं वाटतं की ठीक आहे एकदा बोलून गेलं तर नंतर माफी मागितली तर सगळं ओके। अरे पण आपल्या आईबद्दल, आपल्या वडिलाबद्दल, आपल्या नातेवाईकाबद्दल कोणी बोललं तर नतमस्तकात कशी आग जाते तसं महामानवाबद्दल ना ते एखाद्या महिलेबद्दल बोललं तर होते। माफी मागितली नाही मागितली मला माहित नाही, मागितली असेल तर तो त्यांचा विषय, पण चूक तर झाली आहे मग त्याच्यावर काय ना काहीतरी कारवाई ही पोलिसांकडनं झाली पाहिजे, सरकारकडनं झाली पाहिजे।